नमस्कार, मी श्रेयस पांडे. जेम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. ICMRनं नवी यादी जाहीर केलेली आहे, नवी आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यानुसार भारतामध्ये मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण जगभरात असल्याचं समोर आलेलं आहे. ही चिंताजनक बाब आहे. ही चिंता वाढवणारी आकडेवारी ICMRनं जारी केलेली आहे. कारण भारतामध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला एक तर मधुमेह आहे किंवा त्याला मधुमेहाची संभावना आहे असं यात निदर्शनास येत आहे. या संदर्भात आपण चर्चा करू, आकडेवारी जाणून घेऊया आणि डॉक्टर अविनाश भोंडवे हे देखील आपल्यासोबत चर्चेत असतील. ते आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करतील. सुरुवात करूया आजच्या जेएम विशेषला. संपूर्ण जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनुसार जगात 44.2 कोटी मधुमेही रुग्ण आहेत आणि 2030 मध्ये भारतात मधुमेही रुग्णांची संख्या 8 कोटीहून अधिक असेल. जागतिक आरोग्य संस्थेच्या मते मधुमेहामुळे होणारे 80% मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. भारतात 7.2 कोटी लोक मधुमेहाने त्रस्त आहेत, परंतु त्यापैकी 3.6 कोटीहून अधिक लोकांना मधुमेहाबद्दल माहितीच नाही असा अंदाज सुद्धा जगातील प्रत्येक संस्थेने व्यक्त केलेला आहे. जगातील प्रत्येक 5वा व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. साधारणपणे 90च्या दशक दरम्यानची जी काही टक्केवारी आहे मधुमेह रुग्णांना टाईप 2 मधुमेहाचा हा त्रास होतो. डॉक्टरांच्या मते मधुमेह टाळण्यासाठी आपला आहार आणि दिनचर्या संतुलित आणि संयमी असावी. सध्याच्या काळात मधुमेहाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जगात ताणतणाव, खाण्यापिण्यावरील बदल अशा विविध कारणांमुळे लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण भरपूर आढळते. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये चहा आपण पित असतो. दिवसातून एक व्यक्ती किमान साधारणतः 3 वेळा चहा पितो. या चहामध्ये साखरेचा वापर अधिक प्रमाणात केलेला आढळून येतो. त्यामुळे सुद्धा मधुमेहाचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. मधुमेहाची आकडेवारी प्रत्येक राज्यानुसार काय आहे ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. राज्यानुसार मधुमेहाची टक्केवारी पाहायला गेलं तर मधुमेह झालेले आणि संभाव्य रुग्णांची यादी जर पाहायला गेली तर गोवा पहिल्या स्थानावर आहे 26.4 ज्यांना मधुमेह झालेला आहे, तर संभाव्य रुग्णांची टक्केवारी ही 20.3% इतकी आहे. पुदुचेरी येथे 26.3 तर संभाव्य रुग्णांची संख्या टक्केवारी 25.8. केरळमध्ये 25.5 आणि संभाव्य रुग्णांची टक्केवारी 18.3. चंदीगडमध्ये मधुमेह झालेल्या रुग्णांची टक्केवारी 20.4 तर संभाव्य रुग्णांची टक्केवारी 15.6 आहे. काही आणखी राज्याची टक्केवारी सुद्धा आपण पाहूया. दिल्लीची गोष्ट केली तर दिल्लीमध्ये 17.8 तर संभाव्य रुग्णांची टक्केवारी 18 आहे. तामिळनाडूमध्ये 14.4 तर संभाव्य रुग्णांची टक्केवारी 10.2. पश्चिम बंगाल 13.7 तर संभाव्य रुग्णांची टक्केवारी 23.7 इतकी आहे. सिक्कीमची गोष्ट केली तर 12.8 ज्यांना मधुमेह झालेला आहे ही टक्केवारी आहे, तर संभाव्य रुग्णांची टक्केवारी 31.3 इतकी आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यात सुद्धा काय टक्केवारी आहे ते सुद्धा आपण पाहूया. पंजाबची गोष्ट केली तर मधुमेह झालेले रुग्णांची टक्केवारी 12.7, संभाव्य रुग्णांची टक्केवारी 8.7 इतकी आहे. तर हरियाणा इथे 12.4 मधुमेह झालेले त्यांची टक्केवारी, तर संभाव्य रुग्णांची टक्केवारी 18.2 इतकी आहे.
याच संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी डॉक्टर अविनाश भोंडवे हे जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. माझा थेट पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की भारतामध्ये सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळतात अशी आकडेवारी ICMR जारी केलेली आहे. या संदर्भात आपली एक पहिली प्रतिक्रिया आणि मधुमेह होण्याची कारणं काय आहेत हे सुद्धा आपण स्पष्ट करावे. आपण म्हणताय ते अगदी खरं आहे. आपण जी आता आकडेवारी सांगितली त्यामध्ये आपण 2023 ची जर आकडेवारी पाहिली तर भारतात जवळजवळ 7.7 कोटी एवढे मधुमेही रुग्ण आहेत आणि भारताला मधुमेहाची जागतिक राजधानी असं म्हटलं जातंय आणि गेल्या काही वर्षापासूनच यामध्ये आपण आपली त्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि ही खरोखरच एक चिंतेची गोष्ट आहे, कारण मधुमेह हा संपूर्ण आयुष्यभर ग्रासून टाकणारा असा आजार आहे आणि याची जी इतर कारणं आहेत त्याबद्दल आपण बोलूच, पण यामध्ये भारतीय किंवा हे जे आपले दक्षिण आशियाई देश आहेत ह्या लोकांच्या मध्ये अशी प्रकारची जनुकीय रचना आहे की त्यांना डायबिटीस हा सहज होऊ शकतो. म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश हे सर्व देश येतात आणि त्यामुळं भारतामध्ये आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. आता याची कारणं आपण जर पाहिलं तर एक लक्षात घ्या की मधुमेह 2 प्रकारचे असतात. मधुमेह हा शरीरातलं इन्सुलिनचं प्रमाण की जे साखर नियंत्रित करतं ते प्रमाण कमी झाल्यामुळं होत असतं. पहिल्या प्रकारात म्हणजे ज्याला टाईप 1 म्हणतात त्यांच्यामध्ये कधी बऱ्याचदा जन्मजात इन्सुलिनचा अभाव असतो किंवा काही आजारांमुळे किंवा शरीरामधलं इन्सुलिन बनवणं बंद झाल्यामुळे त्यांना टाईप 1 डायबिटीस मध्ये असं म्हणतात. परंतु आपण जी चर्चा करतोय ती टाईप 2 डायबिटीसची. या टाईप 2 डायबिटीसची जर कारणं आपण पाहिली तर जनुकीय कारण आहेत. ज्यांच्या आई वडिलांना मधुमेह असतो त्यांना आजार होण्याची शक्यता जास्ती असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण भारतीय जे आहोत यांच्यामध्ये काही जनुकीय रचनाच अशी आहे की आपलं जर शरीरामध्ये आपण जर पाहिलं तर पोट आणि कंबर या ठिकाणी आपल्या शरीरात मेद वाढतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वजन वाढ हे कारण आहे. आणि वजन वाढ व्हायला आपली बदलती जीवनशैली किंवा ही जी आत्ताची तुम्ही कितीही आजकाल धावपळीचं आणि तणावाचं जीवन असलं तरी आजची जीवनशैली ही बैठी जीवनशैली आहे. त्याच्यामुळे शरीराची हालचाल, व्यायाम हे पूर्ण बंद झालेले आहेत. लोक म्हणजे अगदी किती लांब जायचं असलं तरी घरातून लिफ्टने खाली उतरायचं, गाडीमध्ये बसायचं, रिक्षामध्ये बसायचं, बसमध्ये बसायचं, रेल्वेमध्ये बसायचं, ऑफिसमध्ये जायचं, दिवसभर ऑफिसमध्ये बसून परत उलट्या याने परत यायचं. म्हणजे शरीराची हालचाल आणि नियमित व्यायाम अजिबात नाहीये. त्याचप्रमाणे आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या इथं जास्तीत जास्त कर्बोदक ही वापरली जातात, म्हणजे कार्बोहायड्रेट्स वापरले जातात आणि त्याच्यापासून साखर जास्ती तयार होते. ती ऊर्जेसाठी आवश्यक असते पण गरजेपेक्षा जास्त. अविनाशजी, माझा दुसरा प्रश्न असा आहे की सातत्यानं दैनंदिन जीवनामध्ये एक व्यक्ती दिवसातून 3 वेळा तरी चहा पितोच. चहामध्ये साखर असते. बिना साखरेचा चहा पिणाऱ्यांची जर संख्या बघितली तर फार कमीच आहे. तर या गोड चहामुळे सुद्धा मधुमेह होतो का? कारण गोड चहा आता मधुमेहाचं कारण ठरतंय का, असा देखील प्रश्न उपस्थित होतो. यावर आपलं उत्तर. नाही, आता यामध्ये जर आपण पाहिलं तर चहा पिणं किंवा साखरेचा चहा पिण्यामुळे डायबिटीस होत नाही. एकूण आपल्या दिवसभरातले जे काही कॅलरीज आहेत याच्यामध्ये त्याचं प्रमाण किती जास्ती होतं टोटल कॅलरीज. मग त्याच्यामध्ये चहा असेल, फ्रूट ज्यूस असेल, कोल्ड्रिंक्स असतील किंवा ही काही वेगळ्या प्रकारचे फळांचे रस असतील, मिठाई असेल, या सर्व प्रकारची जी साखर आपल्या शरीरात जाते ही गरजेपेक्षा जास्ती जाते आणि त्याच्यामुळं जितक्या जास्ती कॅलरीज निर्माण होतात त्यामध्ये हे असतं. त्याच्यामुळे नुसतं चहा पिऊन चालणार, चहाकडे बघून चालणार नाही. साहजिक आहे, जर तुम्हाला मधुमेहाची शक्यता असेल, जर तुमच्या अनुवंशिकतेमध्ये असेल किंवा तुम्ही प्री डायबिटीस म्हणजे मधुमेह पूर्व अवस्थेत असाल तर तुम्ही ह्या गोष्टी बंद करायला पाहिजे. परंतु केवळ चहामुळं डायबिटीस वाढतोय असं आपल्याला निश्चित खात्रीने म्हणता येणार नाही. जी, पण जनमानसामध्ये ही अशी धारणा आहे की साखरेमुळे आपल्याला मधुमेह अधिक लवकर होऊ शकतो, लवकर हा आजार जडू शकतो. त्याचा पर्याय म्हणून गुळाचा चहा पिला पाहिजे किंवा गुळाचं सेवन केलं पाहिजे अशी वारंवार चर्चा केली जाते. असा जो प्रचार केला जातो हा कितपत योग्य आहे? आता याच्यामधलं शास्त्रीय आपण हे विचार करूया. आपल्याला शरीरामध्ये जे असतं तो ग्लुकोज असतं. ही एक प्रकारची साखर आहे आणि साखरेचे अनेक प्रकार आहेत. आपली जी आपण जी साखर वापरतो रोजच्या याच्या चहा टाकायला किंवा याला, त्याच्यामध्ये ऊसापासून बनलेली साखर, ती त्यात सुक्रोज असतं. गुळामध्ये सुद्धा तेच साखर असते.
इव्हन फळांच्या रसांमध्येही तेच असते. तर त्याच्यामुळं साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पिऊन शुगर कंट्रोलमध्ये येणार नाही, त्यातूनही तितकीच आपल्याला साखर मिळत असते. त्याच्यामुळे हा त्याच्यावरचा पर्याय नाही. एक थोडक्यामध्ये मी एक सांगतो की मुळामध्ये मधुमेह होण्याचं कारण हे एक्सेसिव्ह कॅलरीज आपल्या शरीरामध्ये येतात, त्यामुळे वजन वाढ होते. ते वजन कमी करायला या कॅलरीज किंवा ह्याचं ऊर्जा खर्च करण्यासाठी व्यायाम होत नाही आणि त्याच्यामुळे वजन वाढत जातं आणि हे वाढलेलं वजन हे आजच्या मधुमेहाचं मुख्य वाढत्या मधुमेहाचं कारण आहे. कारण आपण पाहिलं तर व्यायाम करणं हे आजच्या तरुण पिढीमध्ये जवळजवळ कमी झालेलं आहे. आपल्या मध्यमवयीन लोकांना सुद्धा त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे हे जमत नाही, त्याच्यामुळे हे वजन वाढवते. त्याच्यामध्ये खाणं, व्यायामाचा अभाव, ताणतणाव या सर्वांचाच त्याच्यामध्ये निश्चितच समावेश आहे. इव्हन आपण पाहिलं तर झोपेचं जे प्रमाण आहे, झोप सुद्धा कमी झाल्यामुळे वजन वाढतं आणि त्याचाही डायबिटीस होण्यामागं तेही एक महत्वाचं कारण असतं. जी, जर खाद्यपदार्थांवर जर अविनाशजी आपण पाहायला गेलं तर फळं खावी, फळं ही आरोग्यासाठी लाभदायक असतात असं वारंवार सांगितलं जातं. पण फळामध्ये सुद्धा जी शर्करा असते त्यात सुद्धा गोडवा असतो, साखरेचं काही प्रमाण असतं, ते आरोग्याला घातक असतं की ते आपल्याला आपण मधुमेहाला कारण नाही ठरत? त्या संदर्भात आपलं उत्तर. फळांबद्दल आपण बोललात तर एक लक्षात घ्या, ज्यांना मधुमेह आहे, मधुमेहाचा धोका आहे, त्यांना फळांमधून मिळणारी साखर ही तितकीच जास्ती प्रमाणात मिळते. त्याच्यामुळं फळांमध्ये जी इतर जीवनसत्व किंवा इतर जी काही अँटीऑक्सिडंट किंवा या ज्या गोष्टी असतात तर यासाठी आपल्याला ती निश्चित आवश्यक असतात, परंतु त्यामध्ये साखर जी असते ती साखर निश्चितच आपल्याला धोकादायक असते. फळांचे तुम्हाला सांगतो की 3 प्रकार असतात मुख्यत्वे, की ज्याच्यामध्ये गर जास्ती असतो, म्हणजे आंबा, पपई, सफरचंद, ह्या सगळ्यामध्ये या गरामध्ये जास्तीत जास्त साखर असते. त्याच्यामुळे गराची फळं खाल्ल्याने आपल्याला साखर जास्ती मिळते. परंतु दुसरी काही फळं असतात की त्यांच्या बिया खूप मोठ्या असतात, गर कमी असतो, ती मात्र आपल्याला चालू शकतात. यामध्ये लक्षात घ्या की जांभळं, बोरं ही जी असतात किंवा इव्हन हे करवंद, अशा प्रकारचे जे फळं आहेत ही आपण निश्चित थोडीफार खावीत, त्याच्यामुळे त्रास होत नाही. आणि तिसरा प्रकार जो आहे संत्र, मोसंबी, लिंबू, ही जी रसाची फळं आहेत याच्यामध्ये मध्यम प्रमाणामध्ये साखर असते, तेही आपल्याला वर्ज्य करायला लागतील. थोडक्यामध्ये फळं खा, परंतु एखादी फोड खा. जेवणाला पर्याय म्हणून फळं खाऊ नका. आणि फळं ही चांगली आहेत पण ती मर्यादित स्वरूपात, म्हणजे तुम्ही आंबा खाणार असाल तर 1 किंवा 2 फोडी खा. तुम्ही जर अगदी आंब्यांचा रतीब लावला तर मात्र निश्चितच तुमची शुगर वाढेल. त्याचप्रमाणे रोज जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या किंवा सकाळच्या ब्रेकफास्ट बरोबर तुम्ही एखादं फळ खाल्लं तर तो कार्बोहायड्रेटचा किंवा त्या साखरेचा आहाराचा भाग म्हणून खा. उगीच त्याच्यावर तुटून पडायचं नाही. याच्यामध्ये एक लक्षात आहे की आपल्याला कॅलरीज लिमिट करण्यासाठी सर्वच आहार हा कॅल्क्युलेटेड किंवा संतुलित घ्यावा लागतो. यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्ती पाहिजे, स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी पाहिजे, हे मुख्य महत्वाचं आहे. अविनाशजी, बाजारांमध्ये अशा काही कंपन्या सुद्धा आहेत ज्या अशी जाहिरात करतात की शुगर फ्री आमचा पदार्थ आहे, जर हे तुम्ही खाल्लं तर तुम्हाला मधुमेह होणार नाही. शुगर फ्री म्हणून ते आपली जाहिरात सुद्धा करतात. ते कितपत योग्य आणि त्यामुळे मधुमेह खरंच टाळता येतो का? आपण डॉक्टर आहात, यावर आपण सल्ला दिला तर योग्य होईल. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. शुगर फ्री या नावाखाली दिलं जातं, त्यामध्ये प्रामाणिकपणे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये खरोखर साखर नसायला पाहिजे, परंतु काही याच्यामध्ये ते साखरही असते. पण यामध्ये कृत्रिम शुगर्स वापरल्या जातात, म्हणजे रासायनिक पदार्थ जो साखरेसारखा गोड लागतो अशा प्रकारचे कृत्रिम स्वीटनर्स, म्हणजे गोडवा निर्माण करणारे पदार्थ वापरले जातात आणि हे निश्चितच आरोग्याला धोकादायक असतात. नुकतंच अगदी 8 दिवसापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने कृत्रिम स्वीटनर्स किती शरीराला धोकादायक आहेत, त्याच्यामधल्या रसायनांमुळे आपल्या शरीरावर इव्हन कर्करोगांपर्यंत हा त्रास जाऊ शकतो, लिव्हरला हा त्रास होऊ शकतो, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं शुगर फ्री असो किंवा शुगर असलेली असो, ह्या प्रकारच्या गोड वस्तू आपण आरोग्यासाठी या वर्ज्य कराव्यात किंवा अत्यंत माफक प्रमाणात कधीतरी घ्याव्यात. जी, मधुमेह हा भारतातला आता सर्वात मोठा आजार बनत चाललेला आहे. मधुमेह राष्ट्र भारत होत चाललेला आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करत होतो. या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं की मधुमेह कसा होतो, कोणत्या पदार्थ आपण जर जास्त सेवन केलं तर त्यामुळे मधुमेह होतो, मधुमेहाची सगळी कारणे त्यांनी स्पष्ट केली. माझा दुसरा प्रश्न आता पुढे मी चर्चेला नेतो, तर मधुमेह कसा टाळावा? कारण जर आज आपण आपल्या नातेवाईकांमध्ये जर बघितलं तर न शोधताच आपल्याला असं एक व्यक्ती मिळून जाईल ज्याला मधुमेह आहेच, आणि असं सुद्धा आढळून येते ज्याला मधुमेह आहे त्याला गोड खाण्याचा मोह आवरत नाही. तर हा मधुमेह टाळावा कसा? सर्वात प्रथम मी सांगेन की आहार हे याच्यामधलं निश्चित महत्वाची गोष्ट आहे, पण फक्त आहारच नव्हे
तर मधुमेह टाळण्याची जी 4-5 तत्व आहेत. सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला आपली वजन वाढ टाळली पाहिजे. आणि ही वजन वाढ कशी टाळायची? तर आहार संतुलित पाहिजे. त्याच्यामध्ये गोड गोष्टी तर निश्चितच मर्यादित पाहिजेत, कारण ग्लुकोज किंवा गोड गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक असतात, त्यातून ऊर्जा मिळते. तैलयुक्त पदार्थ किंवा स्निग्ध पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ सुद्धा मर्यादित हवेत. आणि खाण्यामध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिनं जास्ती पाहिजेत. मग याच्यामध्ये मांसाहार किंवा अंडी आलीच, पण जे शाकाहारी लोक आहेत अशांनी त्याच्यामध्ये डाळी, उसळी, कडधान्य, मोड आलेली धान्य, इव्हन सोयाबीन सारख्या गोष्टी, टोफू अशा सारख्या गोष्टी आपल्या आहारात भरपूर प्रमाणात असाव्यात. पालेभाज्या भरपूर प्रमाणात असाव्यात. म्हणजे आपल्याकडं फक्त गोड म्हणजे पोळी, मग बटाट्याची भाजी, भात, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि त्यामुळे आपलं वजन वाढत जातं. तर आहार हा मर्यादित कर्बोदकं आणि साखर, मर्यादित तेल आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटॅमिन्स असं असावं. जी दुसरं म्हणजे नियमितपणे व्यायाम पाहिजे. आणि व्यायाम त्याच्यामध्ये एरोबिक म्हणजे चालणं, धावणं, पळणं, पोहणं, सायकलिंग या पद्धतीचे व्यायाम आणि त्याचबरोबर काही जिमचे किंवा वजन उचलण्याचे व्यायाम असे असावेत. साधारणतः एक तत्व अविनाशजी, असं या की व्यायामवाल्या मुद्द्यावर आपण चर्चेच्या शेवटमध्ये येणारच आहोत की व्यायाम कितपत यावर परिणामकारक आहे. पण आधी आपण नमूद केलं की हे वांशिक सुद्धा असतं, की जर हो. घरी वडिलांना असेल तर मुलाला होऊ शकतं. पण जर लहानपणीच अशा काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात का की मुलाला ते होऊ नये किंवा डायबिटीसचा त्याला धोका कमी असावा, त्या संदर्भात काही माहिती? तेच सांगतो की आपण जर आपल्या घरामध्ये मधुमेहाचा इतिहास असेल, कौटुंबिक इतिहास असेल, आई वडिलांना किंवा काका मामा आपल्या जवळच्या व्यक्तींना असेल, तर सर्वात प्रथम त्या मुलांनी आपलं वजन नियमित ठेवलं. आदर्श वजन तक्ता जो आहे त्याप्रमाणे ठेवलं पाहिजे, उंचीप्रमाणे. व्यायाम, मुलांनी खेळ आणि ह्या गोष्टी करायला पाहिजेत. साहजिकच गोडावर आणि आहारावर भर द्यायलाच पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः 20 नंतर किंवा 30 नंतर आपण आपण आपल्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. की आपल्याला एक असं असतं की प्री डायबिटीस नावाचा एक गोष्ट असते की ज्यामध्ये आपली साखर थोडीशी नॉर्मल पेक्षा थोडीशी वाढलेली असते आणि त्याच्यामध्ये एक HbA1c म्हणून जो 3 महिन्याचा ऍव्हरेज असतं किंवा लाल रक्तपेशींवरची साखर असते, त्याचं प्रमाण साधारणतः 6 पेक्षा कमी पाहिजे. उपाशीपोटी जेवणानंतरची शुगर सुद्धा नॉर्मल लेवल पाहिजे. ती जर वाढलेली असेल तर मात्र आपल्याला वजन कमी करणं हाच सर्वात महत्वाचा उपाय असतो. आणि त्या दृष्टीने साधारणतः जर आपण 7% वजन कमी केलं तर मधुमेह होण्याचा धोका 58% कमी होता, असं जगातलं संशोधन सांगतं. थोडक्यामध्ये आजच्या तरुण मुलांनी जर आपल्या घरामध्ये मधुमेह असेल तर आपलं व्यायाम करा, शारीरिक व्यायाम व्यवस्थित करा, आहार व्यवस्थित ठेवा, झोप व्यवस्थित घ्या, वजन कमी ठेवा, म्हणजे तुम्हाला मधुमेह होणार नाही. आणि जरी आयुष्याच्या 50-60 नंतर झाला तर लक्षात ठेवा, हे अगदी संशोधनाने सिद्ध झालेलं आहे की तुम्हाला डायबिटीसची, मधुमेहाची कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत, म्हणजे जी असतात. जी, पण अशा काही कंपन्या जाहिरात सुद्धा करतात की तुम्ही आमचं औषध घ्याल तर तुम्हाला मधुमेह होणार नाही. ह्या कितपत योग्य आहे याचं सेवन करणं? ही जी औषधं, अशी कुठल्याही प्रकारची जी औषधं आहेत ही प्रमाणित औषधं नाहीत. ही खोटी जाहिरात असते. असं मधुमेह औषधं घेऊन टाळता येत नाही. अशी अनेक आहेत. आपण टेलिव्हिजनवर पाहतो, आपण वर्तमानपत्रामध्ये, मासिकांमध्ये पाहतो. अशा प्रकारची जी औषधं आहेत ही केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहेत. कुठल्याही औषधं आणि गोळ्यांपेक्षा व्यायाम, आहार, नियमित झोप आणि ह्या वजन कमी करणं, यातूनच आपल्याला मधुमेह टाळता येतो. जी अविनाश जी, दुसरा कुठलीही एक मोठी समस्या सुद्धा त्यासोबतच जाणवते, सोबतच उत्तर देऊन द्या त्याचं, की 36% उच्च रक्तदाबाचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा जाणवतो आहे. तणावात आहे 36% भारतीय नागरिक. त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल की आज आपण कमी वयातच लहान लहान मुलाला उच्च रक्तदाबाची समस्या होताना बघतो, याचं मुख्य कारण काय असावं? अगदी बरोबर आहे. पुन्हा ही जे आजार आहेत, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब, हे जीवनशैलीतून उद्भवणारे आजार आहेत. म्हणजे या रक्तदाबाचं सुद्धा कारण पुन्हा एकदा वाढती म्हणजे वजन वाढ आणि त्याचबरोबर आहारामध्ये, जसं मधुमेहामध्ये गोड खाणं टाळायचं तसं त्याचप्रमाणे तेल किंवा मीठ ह्या गोष्टी जास्ती खाल्ल्यामुळे होतं. आजकाल आपण पाहिलं तर मुलांना हे जे फास्ट फूड असतं त्याची खूप आवड आहे, किंवा कोल्ड्रिंक्स, कॉफीज, वेगवेगळ्या प्रकारचे जे रेडीमेड कॉफी असतात, परदेशी पद्धतीच्या ज्या मिळतात, याच्यामधून मोठ्या प्रमाणात साखर आणि मीठ जातं या फास्ट फूड मधून. आणि त्यामुळे वजन वाढ होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाबाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आढळलेले आहेत, जी आढळत आहेत. हे खरं आहे.
जी अविनाशजी, असं सातत्यानं बोललं जातं नैसर्गिक एकमेव उपाय म्हणजे व्यायाम. आता मी चर्चेच्या शेवटच्या टप्प्याला आपण येऊन पोहोचले, तर शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्हाला तोच विचारतो की व्यायाम केलं तर आपण या रोगापासून सुटका मिळवू शकतो, असं सातत्यानं प्रचार सुद्धा केला जातो. या मधुमेहावर आणि इतर हे जे ताणतणाव, उच्च रक्तदाबाच्या समस्या आहे, यावर व्यायाम कितपत परिणामकारक आहे? बरोबर आहे. व्यायाम आणि त्याचबरोबर आहार. व्यायामाचं असं आहे की एरोबिक व्यायाम, की ज्यामध्ये आपल्या शरीराची वेगाने गती होते आणि प्राणवायू आपल्याला घ्यावा लागतो, श्वास लागतो, म्हणजे धावणं, पळणं, भरभर चालणं, त्यानंतर सायकलिंग करणं, अशा प्रकारचे जे व्यायाम आहेत, याच्यामुळे आपल्या शरीरातली ऊर्जा नष्ट होते. एक असं तत्व सांगितलं जातं की दररोजची किमान 25 मिनिटं अशा मध्यम तीव्रतेचा व्यायाम, म्हणजे हे भरभर चालणं किंवा धावणं, जॉगिंग, अशा प्रकारचा व्यायाम जर आठवड्यातून 150 मिनिटं, रोज 25 मिनिटं असा आठवड्यातून 6 दिवस जर आपण केलात, तर आपलं वजन निश्चितच थोडंफार कमी व्हायला लागतं आणि ते नियंत्रित राहतं आणि उच्च रक्तदाब, मधुमेह हे होणार नाहीत असं नाही, पण त्याचं शक्यता खूप खूप कमी होते. त्याच्यामुळे आज आपल्याकडे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हे आज तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जी धन्यवाद अविनाशजी, आपण चर्चा केली आणि या सर्व संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं त्या संदर्भात, आणि मी खूप खूप आभारी आहे. आपण आमच्याशी जोडला गेलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आज जर आपण ICMRचा अहवाल बघितला तर तो चिंता वाढवणारा आहे, पण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की जर आपण आपलं वजन नियंत्रणात ठेवलं, योग्य संतुलित आहार घेतला, वेळीच योग्य उपाययोजना केल्या, तर आपण धोका टाळू तर शकत नसलो तरी कमी तरी करू शकतो. कुठेतरी आपण उपाययोजना करू शकतो. आपण आपली जीवनशैली ही संतुलित ठेवली पाहिजे, आपला आहार सुद्धा संतुलित ठेवलं पाहिजे. या संदर्भात डॉक्टरांचं एकच मत आहे, नियमित व्यायाम सुद्धा केला पाहिजे. अविनाश भोंडवे यांनी या संदर्भात योग्य मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. तर आजच्या जेम विशेष मध्ये फक्त इतकंच. पाहत राहा जय महाराष्ट्र.